मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। जबरदस्तीचे लग्न भाग 8। मी बराच वेळ त्याच्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्याने मी माझ्या हातातल्या रिकाम्या पांढऱ्या पेन्सिलने प्लेटकडे डोळे फिरवले। तो काय बोलत होता हे मला माहीत नसले तरी मला आश्चर्य वाटते, कारण मला असे वाटले नव्हते की त्याच्यासारख्या व्यक्तीकडून तरी असे होईल। आमच्यात एक अस्वस्थ शांतता पसरते। ती विचित्र शांतता कमी करण्याच्या प्रयत्नात मी माझा घसा थोडासा साफ करते। आपण भारताला कधी निघणार आहोत? मी पुन्हा चेहरा वर करून विचारले आणि तो त्याचा बंद फोन हवेत फेकत होता आणि नंतर तो वारंवार उत्तम प्रकारे पकडत होता। तो त्याचा हात थांबवतो जो पुन्हा फोन फेकण्यासाठी तयार होता आणि माझ्याकडे पाहत होता। पुढच्या आठवड्यात कदाचित त्याच्याकडून एक छोटंसं उत्तर येतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा थ्रो होतो। तो काही काळासाठी कमी त्रासदायक होऊ शकेल का? पुढचा आठवडा अजूनही खूप दूर आहे। मला फक्त माझ्या आयुष्यात आजकाल होणाऱ्या सर्व गोंधळापासून स्वतःला मुक्त करायचे आहे। मला माझे आयुष्य पुन्हा चांगले बनवायचे आहे आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे करिअर। तिथे पोहोचल्यावर मी माझा अभ्यास पूर्ण करू शकेन का? मी समोर असलेल्या कॉफी टेबलवर प्लेट ठेवत विचारते, तुला तुमच्या आयुष्यातील निर्णयाबद्दल मला विचारण्याची गरज नाही। तुला जे काय करायचं आहे ते कर। माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको आणि मी तुझ्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही। आणि जेव्हा गोष्टी माझ्या बाजूने होतील तेव्हा आपण आपले मार्ग वेगळे करू। तो माझ्याकडे पूर्ण लक्ष देत उत्तर देतो। त्याच्या बाजूच्या गोष्टींबद्दल त्याचा काय अर्थ होता हे मला स्पष्टपणे कळले आहे। एकदा त्याला त्याच्या वडिलांची मालमत्ता मिळाली की तो मला घटस्फोट देईल, जसे त्याने एकदा त्याच्या मैत्रिणीला फोनवर सांगितले होते। पण न कळत माझे हृदय मला त्याच्या तोंडून कारण ऐकण्यास उद्युक्त करते। तुमच्या बाजूने असलेल्या गोष्टी म्हणजे काय? तो माझ्याकडे मागे वळून पाहतो आणि निराशेने भुवया उंचावतो। काही न बोलता तो त्याचे स्नायुयुक्त हात पसरवत उभा राहतो। तू इथेच झोपशील, तो ऑर्डर देतो आणि सोफ्याच्या मागच्या बाजूला जातो। पुन्हा तो माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो। तो जेव्हा त्याला हवे तेव्हाच मला उत्तर देतो। हे मी कसे विसरू शकते? पण तो मला ती छोटीशी गोष्ट का सांगत नाही? ती अशी गोष्ट नाही जिथे मी घाबरू शकते, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की मला आयुष्यभर असे सहन करावे लागणार नाही। त्याने फक्त त्याच्या प्रियसीला सांत्वन देण्यासाठी सांगितले असो किंवा ते खरे असो, त्याच्याकडे आपल्या दोघांच्याही स्वातंत्र्याची योजना आहे आणि ती माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे। बाबा नाराज होणार नाहीत, कारण हे नातं तोडून मिस्टर आदर्श सोबतच्या त्यांच्या मैत्रीत कटुता निर्माण करणार मी नसेन आणि मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने घालवू शकेन। हा विचार करताच माझ्या चेहऱ्यावर एक छोटंसं हास्य उमटते। हे एका दगडात 2 पक्षी मारण्यासारखे आहे। मी सोफ्यावर नजर फिरवते तेव्हा मला फक्त 2 लहान गाद्या सापडतात, म्हणून मला औषधाच्या जागी त्यांचा वापर करावा लागतो। मला आशा आहे की माझे चांगले दिवस लवकरच परत येतील। ते दिवस जेव्हा मी कोणत्याही बंधनापासून मुक्त होते, जेव्हा मला माझ्या आयुष्यात दररोज एका देखण्या सैतानाचा सामना करावा लागत नाही, जेव्हा मला कोणाच्याही नियंत्रणाखाली जगावे लागत नाही। मी गादी घेते आणि सोफ्याच्या डोक्याच्या बाजूला ठेवते। मी माझ्या हातच्या मागच्या बाजूने येणाऱ्या जांभई रोखते। झोपेच्या अवस्थेत माझ्या पापण्या जड होत आहेत। मी लाईट बंद केली आणि सोफ्यावर चढले। लवकरच माझे डोळे बंद होतात आणि मला झोपेच्या दरीत घेऊन जातात। मोठ्या गुरगुरणाऱ्या आवाजाने माझ्या पापण्या थरथरतात आणि त्यानंतर भव्य गर्जना येते। सुरुवातीला माझे मन काय घडत आहे ते समजू शकत नाही। नंतर मोठ्या आवाजाने माझे डोळे उघडतात। इथे सिंह आहेत। विराटचा आवाज माझ्या मेंदूच्या स्मृती केंद्रातून थेट माझ्या कानात जातो आणि मी सोफ्यावरून उडी मारते। पूर्ण अंधार आणि सततच्या गर्जनांमुळे माझे गुडघे वितळतात आणि माझा जबडा भीतीने खाली पडतो। मी निर्जीवपणे धावत आणि अंधारात हात हलवत लाईट स्विच शोधत होते, जे माझ्या बोटाने लवकरच मी लगेच बटनवर केले आणि संपूर्ण हॉल पांढऱ्या प्रकाशात न्हाऊन गेला। माझा श्वास अडकतो आणि मला माझ्या कानात हृदयाचे वेगवान धडधडणे ऐकू येते। संपूर्ण प्राणी संग्रहालयाजवळ घरे कोण बनवतं? नाही, मी असंच मरेन। झोप तर सोडाच। एका मोठ्या गर्जनेने मी माझे कान दोन्ही हातांनी झाकले। या सिंहांना शांत राहण्याची काहीच योजना नाही। माझ्या थरथरत्या डोळ्यांनी त्यांच्या समोर एक लाकडी दरवाजा दिसतो। ही तीच खोली आहे जिथे तो आधी गेला होता। पुन्हा एकदा माफ कर माझ्या अहंकारा, मला ते करावे लागेल, नाहीतर हे सिंह मला शांत श्वास घेऊ देणार नाहीत। मी माझे पाय तपकिरी दरवाजाकडे वळवते आणि माझ्या बोटांनी त्यांच्यावर किंचित ठोठावते। मला माहीत आहे की भविष्यात मला या निर्णयाचा पश्चाताप होईल, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। मी खूप ठोठावल्यानंतर त्याचा मंद झोपाळलेला आवाज आला। मग मला कळले की दार बंद नाहीये। मी ते थोडेसे ढकलले आणि ते कर्कश आवाजाने उघडले।
मी आत डोकावले तर विराज बेडवर डोळे चोळत पडलेला आढळला. आता काय झालं? तो त्याच्या प्रसिद्ध नजरेतून मला ओरडतो. मी इथे झोपू शकते का? योग्य शब्दांसाठी संघर्ष केल्यानंतर मी विचारलं. त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक मंदावतात आणि तो गोंधळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहतो. का? मी का बोलावे? जर मी त्याला खरे सांगितले तर नक्कीच माझ्या भित्र्याने नम्र असण्याची थट्टा करेल, कारण बाहेर डास आहेत आणि मला झोप येत नाही. मी माझा पूर्ण आत्मविश्वास दाखवत उत्तर दिलं. तो आता पूर्णपणे जागा झाला आहे. तो त्याचे हात त्याच्या छातीसमोर बांधतो आणि माझ्याकडे गमतीने पाहतो. तर तुला वाटतं का या खोलीत मच्छरदाणी आहे? छान. या माणसाकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे. खरं तर मी निराशाने माझे ओठ चाटले. त्याच्यासमोर चौकशी केल्यानंतर मला नेहमीच गुन्हेगार असल्यासारखे का वाटते? सिंहाच्या गर्जना ऐकून मला झोप येत नाहीये. मी इथे झोपू शकते का? मी तुला त्रास देणार नाही. मी माझे स्मित दाखवत विनंती करते. मी आता हे सहन करू शकत नाही. त्याच्या ओठांची बाजूवर वळून एक हास्य निर्माण करते. तो सध्या माझ्या अस्वस्थतेचा आनंद घेत आहे हे स्पष्ट आहे. महान मिस काजल सरनाईक कोणाची तरी विनवणी करत आहेत का? तो त्याच्या चेहऱ्यावर मोहक स्वर पसरत विचारतो. या टप्प्यावर मला त्याला जोरात थप्पड मारायची आहे आणि शक्य तितक्या लवकर इथून पळून जावेसे वाटते. पण किमान मी ज्या भोळ्या परिस्थितीत आहे त्यात हे माझ्यासाठी शक्य नाही. तो मला पूर्णपणे ओळखतही नाही आणि जणू त्याने माझे जन्म प्रमाणपत्र बनवले आहे असा वागतो. मला आश्चर्य वाटते की त्याने माझ्यासाठी त्याच्या मनात काय ठेवले आहे. त्याच्या अस्पष्ट बोलण्यावरून मी सहजपणे काढू शकते की त्याला त्याच्याबद्दल गैरसमज आहे. असे नाही की मी स्वतःला कमी अहंकारी म्हणत आहे, पण तेवढे नाही जे तो नेहमीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. हो, मी तुला विनंती करते. तू आता आनंदी आहेस का? मी माझा उच्चार जास्त कोरडा आणि कठोर न करण्याचा खूप प्रयत्न करते. हे असे काही नाही जे मी नेहमीच नियंत्रित करते. मी नेहमीच जेव्हा मला हवे तेव्हा जे मला हवे ते थुंकते. पण त्याच्या बाबतीत हे पुन्हा एक अपवाद आहे. कदाचित गर्जना आणि थम्सच्या पार्श्वसंगीतात एकटे झोपण्याची भीती असल्यामुळे तू खूप गोड बोलून विचारत आहेस की तू जमिनीवर झोपू शकशील आणि त्यानंतर मला त्रास देऊ नकोस. तो पुन्हा झोपला आणि त्याने चादर परत चेहऱ्यावर ओढली. कमीत कमी कोणाच्या तरी उपस्थितीत जमिनीवर झोपणे हे एकटे झोपण्यापेक्षा खूप चांगले आहे. मी माझे डोळे जमिनीवर ठेवते. माझ्या समाधानासाठी खोलीत आधीच एक कार्पेट पसरलेले आहे. जमिनीवर गादी ठेवल्यानंतर मी झोपले. माझे डोळे आता झोपेपासून दूर आहेत. घडलेल्या सर्व घटनांमुळे झोप आधीच निघून गेली आहे. आजकाल नशीब माझ्या बाजूने नाही हे स्पष्ट आहे आणि हे 100% या शापित लग्नामुळे आहे. पण मला आशा आहे की ते दिवस फार दूर नाहीत जेव्हा मला खरे प्रेम मिळेल, जे मला जसे आहे तसा प्रेम करेल. जरी मी आतापर्यंत प्रेम अनुभवले नाही तरी मला सर्वांप्रमाणेच त्याची गोडावा आणि चव चाखायची आहे. माझ्या विचारांची लाट पुन्हा एकदा भयानक गर्जनेने आदळते. तेव्हा माझ्या तोंडातून एक किंचाळी बाहेर पडली. हे सिंह मला शांतपणे जगू देत नाही. या क्षणी माझे मन या घराच्या विकासकांना शाप देण्यास तयार आहे. मी विराजकडे पाहते. तो शांत झोपलेला आहे. तू कसा झोपला आहे? जणू काय काहीच घडत नाहीये. तो खरोखरच विचित्र आहे. मला या क्षणी रडावंसं वाटतं. मी उशी जुरात धरली जेणेकरून स्वतःला घरी असल्यासारखे वाटले की कोणीतरी माझ्यासोबत आहे. हे सिंह का शांत होत नाही? आता आपण पाहूया जान्हवीचा अध्याय आणि तिथे दृष्टिकोन. तर हे तुमच्या प्रिन्स चार्मिंगबद्दल आहे. मी त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा माझे लक्ष माझ्या मांडीवर बसलेल्या हातांकडे वळते. मी त्याला काय सांगू की मला बरेच दिवस त्याच्याशी बोलताही येत नाही. तो माझ्याशी परत संपर्कही करत नाही. जर तो निर्णय घेणार नाही तर माझा जीव धोक्यात आहे. काही बोलण्याऐवजी मी माझ्या बोटांनी गोंधळ घालू लागते. असं आहे. डावीकडे वळत विनय उसासा टाकतो. मग तू त्याची किती वाट पाहशील? त्याने काजलशी लग्न केलं आहे आणि तुला माहीत आहे की त्याला मिळवणे म्हणजे काय. आपण सध्या याबद्दल बोलू नये. माझा मूड नाहीये. मी त्याला मध्येच थांबवलं. अनपेक्षितपणे तो याबद्दल बोलताना नेहमीच विचारमग्न होतो. जर त्या मूर्खाने तुम्हाला सोडून देण्याचा विचार केला तर मी यावेळी त्याला सोडणार नाही. तो गेल्या अनेक वर्षापासून तुला भ्रामक सुखात टाकत आहे. ठीक आहे, मग पुढच्या वेळा जेव्हा मी तुझ्या घरी येईल तेव्हा काकू मला साहिलच्या डोक्यावर सेहरा घालायला सांगतील आणि त्याला माझ्यासोबत घेऊन येतील. तो असं काही करत नाहीये आणि त्याला या मूर्ख नावाने हाक मारणं थांबव. मी स्पष्टपणे ओरडते की मला असं म्हणायला नको होतं. तो काही प्रमाणात बरोबर आहे. विनयला विराज आवडत नाही. त्याच्या नजरेत तो एक प्लेबॉय आहे जो माझ्यासोबत फक्त फसवणूक करत आहे आणि कोणीतरी मला विनय म्हणून वाद घातला असं विचारणं विचित्र नाही. मी आणि विराज 2 वर्षापासून एकत्र आहोत.
या काळात तो माझ्या पालकांना भेटायला आला नाही. सुरुवातीला त्याचे वडील ते मान्य करत नव्हते आणि आता त्याचे जबरदस्तीने लग्न केले जात आहे. ठीक आहे, मग पुढच्या वेळी जेव्हा मी तुझ्या घरी येईन तेव्हा काकू मला साहिलच्या डोक्यावर सेहरा घालायला सांगतील आणि त्याला माझ्यासोबत घेऊन येतील. यावेळी मी त्याच्याकडे डोळ्यात भीतीने पाहते. मी त्याला ते न सांगताही त्याला साहिलबद्दल किती माहिती आहे. तो माझ्याकडे डोकावून पाहतो. त्याचे डोके अजूनही समोर आहे. तुला साहिलबद्दल कसे माहिती? मी गोंधळात विचारले. साहिल शिंदे माझ्या बाबांचा मित्र आहे आणि मामीने मला विनाकारण बोलवले नाही. तिने मला साहिलची चौकशी करायला सांगितले आहे. हे सगळं कशाबद्दल आहे? मी त्यांना वेळ मागितला तेव्हा त्यांनी मला परवानगी दिली. आता हे काय आहे? थांबा. मी अस्वस्थपणे सीटवरून उडी मारली. मी माझ्या पालकांशी याबद्दल आधीच बोलले आहे आणि किमान विराज परत येईपर्यंत तरी हा प्रकरण बंद आहे. मी म्हणाले. माझ्या अंदाजाप्रमाणे आता मी दोन्ही पाय सीटवरून ठेवून बसले. वाटतं किती मूर्ख आहेत की तुम्ही प्रतिभावान आहात. मीने थोडं उपहासाने हसतो. तुला काय म्हणायचे? मी गोंधळात विचारलं. विद्यापीठानंतर मी तुम्हाला अर्थ सांगेन. विनय गिअर फिरत उतरतो. मला माहीत नाही की आपण आधीच विद्यापीठात पोहोचलो आहोत. त्याला काय म्हणायचं होतं? माझे पालक काय करणार आहेत? विनय गाडी पार्क करतो आणि मी त्याचा हात धरतो. तेव्हा तो त्याचा दरवाजा उघडणार होता. तू काय म्हणण्याचा प्रयत्न करत होतास ते मला सांग. मी डोळे मिचकावत विचारले. तो प्रोफेसर वली कदाचित मला आधीच मारू इच्छित असेल, पण जर आपल्याला यापेक्षा जास्त उशीर झाला तर तो तुलाही मारण्याचा विचार करणार नाही. तो घोषणा करतो आणि माझ्या डोळ्यासमोर त्याचे मनगट दाखवतो. अरे नाही, आपल्याकडे आधीच 5 मिनिटं कमी आहेत. मी घाईघाईने माझ्या बाजूचा दरवाजा उघडते आणि गाडीतून बाहेर पडते. त्या मूर्ख गुंडाने त्याच्या मनात काय आहे ते आता उघड न केल्याने मला अधिक त्रास दिला आहे. काजलचा दृष्टिकोन. अर्ध्या उघड्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे माझ्या पापण्या थोड्याशा त्रासदायक होतात. मी डोळे चोळत बसते. पुन्हा एकदा जड ड्रेसमध्ये जमिनीवर झोपल्यामुळे माझी पाठ दुखत आहे. माझे डोळे संपूर्ण खोलीत पाहण्यासाठी बेड रिकामा असल्याचे आढळते. मी माझे केस मोकळे करून बांधते. झोपेच्या कमतरतेमुळे माझे डोके आधीच जड होत आहे. मी माझ्या ड्रेसवर अडकू नये म्हणून काळजीपूर्वक उठते. विराज आत येतो तेव्हा मी खोलीतून बाहेर पडण्याचा बेतात असते. देवाचे आभार, मी योग्य वेळी माझ्या मार्गावर थांबले. अन्यथा हा पुन्हा एक लाजिरवाणा धक्का असेल. 5 मिनिटात तयार हो. ड्रायव्हर आधीच आला आहे, तो निर्लज्ज चेहऱ्याने म्हणतो. ड्रायव्हर इथे येत आहे म्हणजे आपण दुसऱ्या गाडीने परत जात आहोत. मग माझ्या फोनचे काय? थांब, आपण परत कसे जाऊ? मी विचारले. तो माझ्याकडे वळून पाहतो आणि रागाने उसासा टाकतो. ड्रायव्हरने काय करायला हवे? तो चिडून विचारतो. नाही म्हणजे माझा फोन तुमच्या गाडीत होता आणि अरे हो. तो त्याच्या खिशात काहीतरी शोधू लागतो तेव्हा मी थांबते. तो माझा फोन मला पास करतो तेव्हा माझ्या भुवया उंचावतात. तो कसा मिळवतो? मी ड्रायव्हरला ते त्याच्या वाटेत आणायला सांगितलं आहे. तुम्हाला कसे कळले की माझा फोन तुमच्या गाडीत होता? मी फोन रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करत विचारलं. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, लवकर बाहेर ये. तो बाहेर पडताना म्हणतो. म्हणून त्याचं दुर्लक्ष करण्याचा मार्ग पुन्हा सुरू होतो. आयलाचे इतके मिस कॉल आणि मेसेज पाहून मला काळजी वाटते. मला आशा आहे की सगळं ठीक असेल. मी तिचे कॉल उचलले नाहीत म्हणून ती मला नक्कीच मारून टाकेल. तसे याबद्दल धन्यवाद, मी ओरडते जेणेकरून त्याला ऐकू येईल, कारण तो आधीच बाहेर पडण्याच्या दाराशी पोहोचला आहे. तो मागे वळून पाहत नाही किंवा चालणे थांबवत नाही. खूप गर्विष्ठ आहे. तर तिकडे जान्हवी आणि त्या दृष्टिकोन, ते असं कसं करू शकतात? त्यांनी माझ्याशी खोटं बोललंय. मी जे काही बोलतोय ते ऐकताच मी ओरडते. माझे कुटुंब मला मूर्ख बनवत आहे आणि मी आता पूर्णपणे निश्चिंत आहे. त्यांच्या मते माझ्या कुटुंबाने माझ्या प्रस्तावासाठी साहिलला आधीच होकार दिला आहे आणि विराज त्यांच्याशी लग्न करणार नाही तोपर्यंत ते फक्त 1 महिना वाट पाहत आहे. साहिल शिंदेने त्यांना खूप पैसे देऊ केले आहेत आणि मला माहीत आहे की माझे कुटुंब त्याच्याशी लग्न करण्यापूर्वी 2दा विचार करणार नाही. खरं सांगायचं तर त्यांनी योग्यच काम केलं आहे. जर मी त्यांच्या जागी असते तर मीही तेच केलं असतं, कारण तो गाढव कुठेच दिसत नाही. तो पेंड्यातून लिंबू पाणी पीत म्हणाला. मी तुला बऱ्याचदा सांगितलं आहे त्याला नावाने हाक मारू नको आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे तो न्यूयॉर्कमध्ये आहे. मी पुन्हा त्याच्या हातावर एक थाप मारली आणि तो पुन्हा वेदनेने ओरडू लागला. अरे मला मारणे थांबव. तो त्याच्या हातावर थाप मारत ओरडतो. न्यूयॉर्क? माझा पाय. तो आणखी एक घोट घेण्यापूर्वी बडबडतो. हे बघ जान्हवी, एक दीर्घ श्वास घे आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. तो रिकामा ग्लास बाजूला फेकतो आणि माझ्या बाजूला चालत येतो. तो माझ्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसतो. फक्त त्याला
त्याची कॉलर धर आणि त्याला तुझ्या पालकांना भेटायला लाव, तो सूचना देतो. माझा तो प्लॅन आधीच होता, पण तू फसवलंस. मी माझ्या उघड्या मांडीकडे पाहत ओरडले. माझे आईवडील जरी माझ्याशी खोटे बोलत असले तरी तू त्यांना बरोबर म्हणतोस. मला माहीत आहे की तो माझ्यावर प्रेम करतो. तुम्ही लोक का समजत नाही? हे बघ माझ्या प्रिय मित्रा, तू खरोखरच भोळा आहेस. त्याने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आहे. श्रीमंत मुली हुक असो का व खोटी सुंदर असतात. पुरुष सौंदर्याकडे आकर्षित होतात आणि जेव्हा ते सौंदर्य पुरुषांना कायदेशीररित्या परवानगी असते तेव्हा पुन्हा एकदा हा माणूस पूर्णपणे बकवास बोलत आहे. जर अशी परिस्थिती नसती तर मी त्याच्या खोट्या तत्त्वज्ञानावर हसले असते. यावेळी मी त्याला जोरदार मारहाण केली. जेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि माझी दृष्टी अंधुक झाली. तो सध्या मला घाबरवत आहे, पण तो चुकीचा नाहीये. ती गोष्ट माझ्या डोळ्यांना माझ्या गालावरील सर्व द्रव बाहेर काढायला उद्योग करत होते. मी तुला हजारो वेळा सांगितलं आहे की मला मारू नकोस. एक दिवस तू माझे हात बाहेर काढशील. क्रूर मुली. तो हातावर हात मारत असतानाही थुंकतो. तू मला घाबरत आहेस मूर्ख. मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसते. त्याचे डोळे मऊ होतात आणि तो माझ्याकडे दयाळू नजरेने पाहतो. मी तुला घाबरत नाहीये. मी तुला आधी काळजीपूर्वक विचार करायला सांगतोय. फक्त जा आणि त्याला आत्ताच तुझ्या पालकांना भेटायला सांग, तो म्हणतो. हां. तो खिशातून एक रुमाल काढतो आणि मला देतो. मी न्यूयॉर्कला कसं जाऊ? मी पांढऱ्या रुमालाने ओले डोळे पुसत मंद रडले. नक्कीच तू न्यूयॉर्कला जाऊ शकत नाहीस. 10 दशकातही तू तिथे पोहोचू शकणार नाहीत मूर्ख. तो माझ्या डोक्यावर खेळकरपणे हात मारतो. अरे तू काय करतोयस? मी त्याच्या रुमालाने माझे वाहणारे नाक पुसताना पाहतो तेव्हा तो ओरडतो. तू माझ्या लाडक्या रुमालाला घाण केलंस मूर्ख मुली. तो रडत चेहरा करतो आणि त्याच्या छातीच्या डाव्या बाजूने नाटिकपणे हात ठेवतो. त्याच्या कृतीवर मी हसते. तो सहजपणे विनोदी कलाकार म्हणून ओळखला जाऊ शकतो. माझ्या घरात प्लास्टिकच्या टेबलावर पडलेला फोन वाजायला लागल्यावर माझी नजर विनयवरून माझ्याकडे वळते. कॉलर आयडी पाहताना माझे डोळे चमकतात. फोन उचलताना मी विनयवर रुमाल फेकते. कोण आहे? मी फोन उचलणार इतक्यात विनय विचारतो. विराज. मी कानाला फोन देऊन हसत उत्तर देते. मग स्पीकरवर कॉल ठेव. तो छातीवर हात ठेवून खुर्चीवर आरामात बसून आदेश देतो. त्याला जे करायचे आहे ते करण्यापूर्वी मी त्याच्याकडे पाहते. नंतर मी फोन टेबलवर ठेवते. सर्वप्रथम मला सांग, तू काही दिवसांपासून माझे फोन का दुर्लक्ष करत होतास? तुला माहीत आहे ना मी किती काळजीत आहे. मला दिसते की विनय हे पाहून डोळे मिचकावत आहे. अरे अरे थोडा श्वास घे. काल माझ्या फोनची बॅटरी संपली होती, त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकले नाही. त्याबद्दल माफ कर. बाय द वे, तू कधी परत येणार आहेस? मग मला तुझ्याशी काहीतरी तातडीचं बोलायचं आहे. मला फक्त एक गोष्ट सांग, तू माझ्या कुटुंबाला कधी भेटणार आहेस? मी बहुधा पुढच्या आठवड्यात परत येईन आणि त्याबद्दल मी आधीच ते शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करत होतो. भारताला पोहोचल्यावर मी तुझ्या पालकांना भेटेन. आता तू माझ्यावर रागावली नाहीस ना? यावर मी सुटकेचा निश्वास टाकते. मी अजूनही तुझ्यावर रागावली आहे, जरी विनयने माझा मूड शांत केला आहे. मी विनयकडे डोळे मिचकावले तेव्हा तो त्याच्या हृदयावर हात ठेवतो आणि मला एक गालातल्या गालात हसवतो. तू त्या मूर्खासोबत आहेस का? हे ऐकून मला माझे हास्य आवरता येत नाही. मी जबडा दाबलेल्या विनयकडे पाहते. त्यानंतर तो अश्लील असे बडबडतो आणि खात्री करतो की ते कुजबुजता येईल. त्याला असं बोलू नकोस. मूर्खाला मूर्खच म्हटलं पाहिजे. जान्हवी. मी मागे वळून विनयकडे पाहिले, जो त्याच्या खालच्या ओठांना चावत होता आणि मोठ्याने शिव्या देत होता. मला खूप हसायला आलं. ते दोघेही एकदा भेटले आहेत. मीच विनय आणि विराजला भेटायला घेऊन गेले होते. विनयला विराज आवडत नाही कारण तो त्याच्याशी उद्धट आणि तुच्छ वागतो. दुसरीकडे विराजला विनयची मालकीचा स्वभाव आणि माझ्याबद्दलची अतिरिक्त काळजी आवडत नाही. मी शपथ घेतो की जर तो त्यावेळी माझ्यासमोर असता तर मी त्याचे नाक चिरडले असते. विनय रागाने ओतप्रोत भरला आहे, त्यामुळे मला सरळ तोंड दाखवणे कठीण होतं. घरी परतताना आपण शेजारी शेजारी चालत आहोत. तुला त्याच्या पैशाची आणि त्याच्या दिसण्याची हवा वाटते. असो. मी त्याच्या हातावर खेळकरपणे हात हलवला. सर्वप्रथम मला त्याचा हेवा वाटत नाही आणि दुसरे म्हणजे तो माझ्यापेक्षा वरचढ दर्जाचा असू शकतो, पण दिसत नाही. तो जाहीर करतो. अगदी खोलवर. मिस्टर विनय. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.